20 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पाऊस धरणार जोर. हवामान अभ्यासक पंजाब डक यांची माहिती. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 19 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीक राहणार आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे. ढगाळ हवामान राहणार नाही असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपली शेतीची कामे उरकून घ्यावी असा सल्लाही दिला जात आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यात 19 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शनाची शक्यता आहे. पण राज्यातील कोकण भागातील खानदेश, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्ट नंतर पावसासाठी वातावरण पोषक झालं असून 20 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सगळीकडे पावसाची पोषक परिस्थिती तयार होणार आहे. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या खाडीत 2 लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. याचा परिणाम म्हणून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आज आहे 19 ऑगस्ट 2023. आपण मागच्या 2-3 अंदाजामध्ये सांगितले होते की राज्यामध्ये 18 ऑगस्टला पाऊस सुरू झाला. कालपासून सगळीकडे सुरू झाला, पण आज 19ला तर आणखीन जास्त वाढला. पण आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे. राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 19 ऑगस्टला म्हणजे आज राज्यभर सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे 19 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास 3 दिवस पाऊस पडणार आहे. म्हणजे 3दा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत प्रत्येक गाव, जर कोणतं एखादं गाव धरलं, उदाहरणार्थ आमचं धरू समजा सेलू तालुका, तर या सेलूला मध्ये 3दा पाऊस या 26 तारखेपर्यंत येऊन जाणार आहे. तसं सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगायचं येतो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे. पण 23 ऑगस्ट, 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, अंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोराचाच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, कारण की म्हणजे हे जे 19 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे. ते पाणी आमच्या जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते. आणि तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण जवळपास आजच्याला 33% झालेले. तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत हे आमचं जायकवाडी धरण जवळपास 50%च्या पुढे जाईल म्हणून हे देखील या अंदाजामध्ये सांगतो. आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता तुम्हाला सांगतो, जिल्ह्यावर सांगतो. म्हणजे आज 19 तारखेला सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, परभणी, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी, अंदरसूल, त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, फुलंब्री, कन्नड ह्या भागामध्ये कन्नड या सगळीकडे म्हणजे सांगायचं तर मुंबई, पुणे सगळ्यात जास्त पाऊस मुंबई, पुणे, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस 26 तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे सगळीकडे म्हणजे प्रत्येक गाव एखादं पकडायचं त्या गावाला 3दा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं. आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार, आणखीन एक सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा, मला बरेच शेतकऱ्याचे फोन आले की
या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही। त्यांच्यासाठी खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आनंदाची बातमी, तुमचे जे पेन टाकळी धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे। त्याच्यानंतर वैजापूर, कन्नड त्या भागामध्ये थोडेफार धरणं कोरडी येतं, त्या धरणात देखील पाणी येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी। म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात। पण सर्वांनी एक सांगू इच्छितो की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये, आपली बैल शेतकऱ्यांनी झाडाखाली बांधू नये, कारण की जास्त विजा झाडावर पडत नाही, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची। परत सर्वांना सांगू इच्छितो हा पाऊस फक्त 26 तारखेपर्यंत राहणार नाही, 26च्या नंतर 1-2 दिवस थोडं विश्रांती घेणार आहे, परत एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे, पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत, राखी पौर्णिमापासून आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्याच्या दरम्यानपर्यंत हे पाऊस असं सत्र चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। पण ह्या आता जे पाऊस येणार आहे 19 ऑगस्ट पासून ते पोळ्यापर्यंत 2 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये मांजरा धरणात देखील चांगलं पाणी येणार आहे। त्याच्यानंतर शेलू तालुक्यामध्ये दुधना धरण त्याच्यात देखील पाणी येणार आहे। त्याच्यानंतर जिंतूरचं येलदरी धरण त्याला देखील पाणी, पेनटाकळी धरणाला देखील येणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर हा पाऊस चांगला शेतकऱ्याला म्हणजे धरणात पाणी येण्यासाठी चांगला राहणार आहे। आणि जे गोदावरी नदीचे छोटे छोटे बॅरल्स येतात त्याच्यावर देखील चांगलं म्हणजे त्याच्यात पाण्याची आवक येणार आहे, म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, कारण की 19 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे, मुंबईला देखील पडणार आहे। त्याच्यामुळे मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घ्यावी, पुण्याकडल्या जनतेने काळजी घ्यावी, नाशिकच्या जनतेने काळजी घ्यावी, कारण की हा पाऊस सर्वात जास्त नाशिककडे पडणार आहे। आतापर्यंत नाशिक, आंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, त्याच्यानंतर दोडी, सिन्नर ह्या संगमनेर भागात कमी होता, पण ह्या पावसामध्ये त्यांची सगळी सरासरी भरून जाणार आहे, म्हणून खास करून नाशिककरांसाठी आनंदाची बातमी। त्यांना काही दुष्काळ, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरकडे, दोडीकडे दुष्काळ पडतो का? मी म्हणत घाबरू नका, ह्या पावसात तुमची सरासरी भरून निघणार आहे, म्हणून सर्वांनी काही चिंता करू नये आणि सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे, सगळ्यांना फायदेशीर राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। आणि आपण मागच्या अंदाज सांगितलं की 18 ऑगस्ट पर्यंत मुग काढून घ्या, तर सर्व शेतकऱ्यांनी 18 ऑगस्ट पर्यंत मुग काढून घेतले, मी हे देखील सांगतो। परत एक आणखीन एक सांगू इच्छितो की निसर्गाचा असं आहे बघा, तुम्हाला एक मी प्रत्येक ज्या वेळेस माझे प्रोग्राम असते त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही। आणखीन एक त्याच्यातलं एक सोपं कारण सांगतो, आपलं पीक काढायला आलं की समजायचं 3 दिवसांना पाऊस येणार। तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, लक्षात घ्या, आता मुगाचं पीक आलं बघा काढायला, मुग काढणीस आलं की 3 दिवसांना पाऊस आला, त्याच्यानंतर परत आणखीन एक लक्षात घ्या, आता उडीदाचं पीक काढायला येणार आहे, आणखीन 10-12 दिवसांना उडीदाचं पीक आल्याच्या नंतर लगेच आपणच म्हणायचं आता 3 दिवसांना पाऊस येणार। हे अंदाज कोण देतं? निसर्गच देते, म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।